आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। एका व्याकुळ झालेल्या हरणीला शेतकऱ्यांनी दिले जीवदान। श्रीरंग योगाजी वाव्हळ यांच्या शेतात आज सकाळी काही महिला कापूस वेचणी करीत असताना त्या महिलांना दुपारच्या वेळेस कापूस वेचणी करताना एक हरीण व्याकुळ अस्वस्थ अवस्थेत दिसल्याने त्या महिलांनी लगेच शेतमालकाला सांगून त्या मालकाने उशीर न करता शेतात जाऊन व्याकुळ झालेल्या हरणाला मित्रांच्या मदतीने एका पोत्याच्या सहाय्याने उचलून झाडाच्या सावलीत ठेवले आणि त्या हरणाला पाणी पाजून ते हरण मादी जातीचे होते आणि लगेच विलंब न करता परतूर वन विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण गोष्टीची माहिती देण्यात आली। त्यानंतर 1 ते 1.5 तासात वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांनी सातोना येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलचे कर्मचारी बाबासाहेब दवंडे यांना बोलवून त्या हरणीचा प्रथम उपचार करून त्या व्याकुळ झालेल्या हरणीला जीवनदान दिले। वन विभाग कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले। आज दिनांक 20/3/2024 वार बुधवार आज आमच्या शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी बाया पाठवलेल्या होत्या आणि बाया कापूस वेचत असताना ह्या एक दुःखदायक अवस्थेमध्ये आम्हाला एक त्या शेतामध्ये आम्हाला हरण दिसून आलं। विशेष म्हणजे ही हरणी आहे, मादी आहे आणि विशेष ती गाभण आहे। तर ही आम्हाला खूप वेदनादायक अवस्थेमध्ये त्या कापसामध्ये दिसून आली। तर आम्ही प्रथमतः त्या कापसामधून एक आमचा जो मानव धर्म आहे, हा मानव धर्म आम्हाला कसा पार पाडता येईल त्या उद्देशाने आम्ही त्याला उचलून उन्हामध्ये अक्षरशः खूप त्याला त्रास होता। मग आम्ही त्याला ह्या वस्त्रामध्ये त्याला आम्ही 2-3 माणसांना उचलून या सावलीमध्ये आणलं। माझ्यासोबत माऊली जाधव आहेत, त्यानंतर बाबा आपले काय यांचं काकाचं नाव बाबूराव आकात, हे पण माझ्या सोबत होते। मग आणि त्याच्यानंतर एक गुलाब आणि आसाराम आकात, इतक्या माणसांना आम्ही जाऊन त्या कापसातून त्याला ह्या वस्त्रावर उचलून या ठिकाणी आणलं। आणि आणल्याच्या नंतर मग आम्हाला थोडं दुःख वाटलं की किती याला वेदना होत आहेत। त्याला आम्ही त्या ठिकाणी कापसामध्ये पण पाणी पाजलं आणि आपण आज पण याला पाणी पाजत आहोत आणि ते बघा पाणी पित आहे। खूप उन्हामध्ये त्याला त्रास झालेला आहे आणि प्रथमतः आम्ही हे मानव उपकार म्हणून किंवा मानवी जन्म म्हणून आम्ही ते आज निभवत आहोत। तर आम्ही या विषयी संबंधित वन विभागाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही फोन केला, त्यांना या सूचना दिल्या आणि ते काही वेळामध्ये ते येतील आणि ह्या हरणाच्या पुढील प्रक्रिया काय असतील तर ते पार पाडतील। आज आम्हाला वाटतं की आम्ही एक प्राण्यासाठी कुठेतरी आम्ही कामी आलोत आणि हे प्राणी पण एक आमचाच घटक आहेत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे हे आम्हाला साधू संतांना पण सांगितलेलं आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी धीरज वाव्हळ, सातोना। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।